महानगरपालिकेत मागील 3 टर्म जे आहे बीजेपी सरकार राहिली आहे आणि सामान्य जनतेचे काही प्रश्न आहेत तर ते खास करून शाळेसंदर्भात आहे. आपल्या कार्यकाळात आम्ही बघितलं की सीबीएसई शाळा झाल्या आहेत. आता जर महानगरपालिकेत परत बीजेपी आली तर शाळेसंदर्भात काय नेमकी भूमिका जी आहे भाजप आपण ठेवणार आहे? मी महापौर असताना मुंबईची आकांक्षा नावाची संस्था आहे, त्या नावाने आम्ही CBSE पॅटर्नची महानगरपालिका शाळा उघडली आहे. त्याला चांगला प्रतिसाद आहे. तिथे ॲडमिशनसुद्धा कुणाच्या शिफारसीनुसार होत नाही, लॉटरी सिस्टमने ॲडमिशन होतात. तिथे नेमणूक जे होते शिक्षकांची ती नेमणूकसुद्धा Naukri.com वरून आम्ही ॲप्लिकेशन बोलवतो आणि ती संस्था नेमणूक करते. तिथेही महानगरपालिकेचा हस्तक्षेप नाही. आणि या सर्व बाबींमुळे त्या शाळेकडे एवढा कळ आहे लोकांचा की जेव्हा ती शाळाचं ॲडमिशन ओपन होते तो रंग लागते आणि अनेक अखबार जे महानगरपालिकेच्या शिक्षण पद्धतीच्या विरोधात छापत होते ते सुद्धा पॉझिटिव्हली छापतात की महानगरपालिकेच्या शाळेत ॲडमिशनसाठी रंग लागलेली आहे. आम्हाला असं वाटत होतं की लवकर इलेक्शन होईल, ही जे 6 शाळा आहे याची संख्या वाढवू, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टमध्ये हा विषय इलेक्शनचा प्रलंबित होता. त्याचा निकाल 3 वर्षांनी लागला. 3 वर्षानंतर जेव्हा महानगरपालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येईल ही संख्या वाढून जास्त चांगली दर्जाची शिक्षा आणखीन शाळेत देण्याचा प्रयत्न आम्ही करू. ही जे 6 संख्या आहे याला तिप्पट करून पहिल्यांदा सुरुवात करू. त्यानंतर आवश्यकता भासेल तर त्यापेक्षा जास्त संख्येने ही शाळा सुरू करण्याचा आम्ही विश्वास देतो.